नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। आजची महत्त्वाची बातमी धडगाव तालुक्यातून, जिथे एका प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। धडगाव तालुक्यातील धानाजे बुद्रुक पाटील पाडा येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत सध्या एकही शिक्षक कार्यरत नाही। यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले असून नियमित अध्यापन होत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम होत आहे। ही शाळा ग्रामीण व आदिवासी भागात असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार असताना शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे शाळेचे दैनंदिन शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे। स्थानिकांकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे। या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन किमान आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी होत आहे। आता पाहायचे आहे की प्रशासन यावर किती लवकर कारवाई करते। या विषयावर सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक साऱ्या पाडवी काय म्हणाले ते पाहूया। धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनाजे बुद्रुक पाटीलपाडा येथील शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे। शिक्षणाचा हक्क प्रत्येक विद्यार्थ्यांना आहे, परंतु धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक येथे शाळा उघडून 15 जूनपासून शाळा उघडलेली आहे, परंतु त्या शाळेत एकही शिक्षक अद्याप मिळालेले नाही। म्हणून विद्यार्थी वाऱ्यावर सोडलेले आहेत की काय असं म्हटलं जातं गावकऱ्याकडनं। तर त्या गावातील गावकऱ्यांनी माननीय गट विकास अधिकारी धडगाव येथे मागणी केलेली आहे की त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक तात्काळ मिळालेला पाहिजे, म्हणून त्या गावकऱ्यांनी मान्यवरांकडे मागणी केलेली आहे। तर मी एकच म्हणेन की सातपुड्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत मान्य गट विकास अधिकारी यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे। ज्या ज्या शाळेत शिक्षक नसतील त्या शाळेत शिक्षक उपलब्ध करून दिली पाहिजे आणि तसेच जिल्हा परिषद CEO यांनी सुद्धा जातीने लक्ष दिलं पाहिजे। एवढंच मी सदर व्हिडिओच्या माध्यमातून बोलू इच्छितो। धन्यवाद। अशाच नवनवीन महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज।